मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. नामाज घरात एकटाच होता. अंगाचा कानवला करून तो अंथरुणात पडला होता. त्याचं कुठल्याच कामात लक्ष लागत नव्हतं. मन सैरभैर झालं होतं. स्वप्नात महारोगी अंगावर आल्यासारखा तो चुळबुळत होता. रोज भंडारा लावून कपाळ पिवळं पडलं होतं. काळ्या चेहऱ्यावरच्या पिवळ्या जगात कपाळावरच्या खोलगट खुणा तेवढ्या स्पष्ट उठून दिसत होत्या. बसक्या नाकावरच्या चतुर डोळ्यात भुंगा भणाणत होता. दाढीचे चरबट खुंट त्याचे त्यालाच कधी नव्हे ते टोचत होते. उमरतच्या पश्चिमेला तारळ खोऱ्यात खोलगट जागी खंडोबाची पाली आरामात पसरली होती. डोक्यात खांडकं पडलेलं गुराख्याचं पोर सावली गाठून लवंडावं तशी पाली आपल्याच मस्तीत 2 डोंगरांच्या कुशीत विसावली होती. पूर्वेला आडदांड माणसासारखा पिराचा डोंगर पसरला होता, तर पश्चिमेला इंजाबाईच्या डोंगरानं हातपाय लांबवले होते. गावाच्या पोटातून लहरी तारळा नदी फरारत गेल्यानं गाव मधोमध फाटल्यासारखा वाटत होता. नदी जवळ आटली होती. ठणठणीत गोट्याचं वाळवंट ऐसपैस पसरलं होतं. रानदांडग्या चिंचा फोपावल्या होत्या. 2-3 डोह कसे तरी पोटात पाणी घेऊन जीव धरून पडले होते. वरच्या डोहाचा अर्धा दगडी घाट पुरानं उकडून पडला होता. शेवाळं माजलं होतं. पुलाखाली सावली गाठून भटकी कुत्री विसावली होती. खालच्या खोलगट डोहावर 20-22 बायका धुणं चुपकत होत्या. हातभर लांबीच्या दगडावर कसरत चालू होती. बाकी जिकडं बघावं तिकडं वाळवंटच पसरलेलं. ऊन रखरखत होतं. तिनपाट हॉटेलं गिऱ्हाईकांची वाट बघत होतीत. मरू घातलेलं पिकअप शेड रिकामच होतं. एक कळकट टेम्पो पॅसेंजर्सची वाट बघत उभा होता. विलायती शेराच्या झाडांनी रस्त्याची दुतर्फा बाजू माखली होती. एखादा चुकार पॅसेंजर इंजाबाईच्या डोंगराकडे बघत गाडीचा अंदाज घेत होता. पुलाच्या कोपऱ्यावर 500 वर्षांपूर्वी बांधलेलं खंडोबाचं मंदिर आपलं जुनाट राजेशाही वैभव घेऊन उभं होतं. त्याचा आसमानी डौल बघणाऱ्याला चकित करीत होता. वाघ्या आणि मुरळी हे खंडोबाचे मानाचे भक्त आपल्याच तोऱ्यात वावरत होते. कोटम्यातला भंडारा येईल त्या गिऱ्हाईकाला फासत होते. फळ्या मांडून देवाच्या दारात बसणाऱ्या दुकानदारांची चंगळ होती. जागरणाच्या निमित्तानं भक्तगण येत होता. एकट्या पालीतच वाघ्या मुरळीचे 6 ताफे होते. नामू धायगुडेचाही असा स्वतंत्र ताफा होता. चांगली 8 माणसं राबत होती. आपल्या परीनं तो परिसरात गाजला होता. मालकाला समाधान वाटेल इतपत जागरण रंगत होतं. 2 दिमड्या 2 धाट्या झांजानी तुंतून झणानत होतं. मुरळ्या लिंबाच्या पानागत हलत होत्या. देवाला नवस म्हणून सोडलेला हा खंडोबाचा भक्तगण अडाणी लोकांची करमणूक करीत होता. मुरायांच्या रूपावर बहाद्दर गडी भुलत होते. कधी नव्हे तो नामू आज भलताच पिसाळला होता. त्याच्या मनगटावरील शिरा रब्बर ताणावा तशा तणकाटत होत्या. बुवया चटणी शिरल्यागत फणफणत होत्या. डोक्यात राख पाय रोवून उभा होता. जुनाट उशी दुमटी करून त्यानं भिंतीला टेकवली होती. हाताचा काटकोन करून तो उशीला टेकला होता. पडल्या मुठी आवळत होता. दातोट खात होता. कडक उन्हात डोक्यावरचा पत्रा तापत होता. कमालीचं उकडत होतं. तरीही तसल्या उन्हात नामू दारू पिला होता. पोटातला जाळ त्याला जाणवत होता. घामातूनही तो उग्र दर्प ठिपकत होता. अंगावरचा घाम खाणारा जुनाट सदरा तिथंच भिंतीवर अडकवला होता. आडव्या तुळया धूर खाऊन काळ्या पडल्या होत्या. तुळईलाच मारलेल्या 2 खिळ्यांना एखादा भुजंग लटकावा तसा काळाभोर 21 कड्यांचा लोखंडी लंगर लोंबकळत होता. लंगर तोडायला सरावलेले नामा वाघ्याचे हात आज भलतेच शिवशिवत होते. वाघाटीच्या वेलात खासरी अडकावी तसा तो आतल्या तळमळत होता. 7 दिवसांपूर्वी घडलेला प्रसंग
अजूनही तो विसरला नव्हता. आत्ताच घडल्यासारखा तो त्याच्या डोळ्यांसमोर तरंगत होता. पोटातल्या आतड्यामध्ये लंगर फिरल्यासारखा तो कण्हत होता. काहीतरी भयानक करण्याचा तो विचार त्याच्या मनात घुमसत होता. या क्षणाला आपण चिडण्याशिवाय काही करू शकत नाही, ही जाणीवही त्याला उगीचच डिवचत होती. त्याच्या मर्दानी हेकट डोळ्यांत तिरस्कार उतू चालला होता. 7 दिवसांपूर्वीची ती भयान रात्र. किरोली वाठार या गावी त्या दिवशी जागरण होतं. लंगराचं जागरण असल्यानं गावभर उत्साह होता. कधी काहीच बघायला न मिळणारी बायकापोरं काहीतरी नवं बघायला मिळणार या विचारानं भारावली होतीत. बातमी फिरली होती. संपत वाठारकराच्या दारात मंडप सजला होता. 4 मेडकी रोवली होती. आडव्या कळकावर ओले लिंबाचे ढाळे ऐसपैस टाकले होते. लिंबाऱ्याचा कडवट पण उग्र वास घमघमत होता. दोन्ही बाजूंना 2 गॅसबत्त्या टांगल्या होत्या. मधोमध बैलगाडीचं जू आडवं टाकलं होतं. जमिनीबरोबर ते पॅक केलं होतं. मधोमध त्याला लंगर बांधला होता. 2 घाटया कोटमा जवळच मांडला होता. घाटयांना जुनाट रुमाल लोंबकळत होते. काळ्याभोर तब्यात लाकडी दिवटी पेटवलेली होती. जवळच तेलाचं तांबलं ठेवलं होतं. 5-5 पळया तेल ओतण्यासाठी घराचा मालक तिथंच मांडी ठोकून बसला होता. संपत वाठारकराचं लग्न होऊन चांगली 20 वर्ष लोटली होती. पण घाई गर्दीत जागरण घालायचं जमलंच नाही. म्हणून हा सारा कारभार त्यानं जुळवून आणला होता. 22 वर्ष नोकरी करून ऐन 50शीत तो रिटायर झाला होता. जवळ पैसे आहेत तोवर देवधर्म उरकून घ्यावा असा त्याचा बेत होता. चौरंगावर गड्डू ठेवून त्यावर तांबडा तांब्या ठेवला होता. वरती नारळ खोचला होता. चौरंगाभोवती खोप करावी तसा चिपाडाचा चौक केला होता. मुख्य दिवटीवर 5 काकडे पेटले. डिमडीच्या तालावर नाचू लागले. गावभर उत्साह संचारला. जागरण बघायला सारा गाव लोटला होता. सामान्य माणसाला असलं जागरण परवडण्यासारखं नव्हतं. कधीतरीच घडणाऱ्या या जागरणाला म्हणूनच माणसं गर्दी करत होतीत. बायकांना बसायला जागा अपुरी पडत होती. एकाएकी पिवळा फेटा बांधलेला नामा धायगुडे पुढे आला. कोटम्यातला भंडारा लंगरावर उधळीत गरजला. बोला खंडोबाच्या नावानं चांग भलं, यळकोट बोला यळकोट. दोन्ही बाजूंनी 2 डिमड्या सणसणू लागल्या. तापलेलं जुनाट कातडं अंग ताणून बोलू लागलं. राधी आणि सिती या 2 मुरळ्या अंगावरची चौकडा पातळ नाचवीत बारीतल्या नाचीगत पुढे आल्या आणि घाटी वाजवीत मागे पुढे झुलू लागल्या. मल्हारी हो मल्हारी, तुम्ही जागरणाला यावं असं सूर चढवून म्हणू लागल्या. आरतीला सुरुवात झाली. देवादिकांचा गौरव सुरू झाला. दिमडी ताल मारू लागली. धोतर सावरीत दोन्ही वाघे कमरेत वाकून दिमडी ठोकू लागले. माणसं चेकळली. भले शब्बास, चारोळ्यांनी सारेच मोहरले. बाया बापड्या कौतुकानं बघू लागल्या. एका डोळ्यानं आंधळा असलेला तुंतुनवाला मान तिरकी करून उभा राहिला. डाव्या कानावर त्यानं सूर झेलला आणि बघता बघता उजव्या हातातला खिळा नाजूक तारेवर सणानू लागला. झांजवाला सशागत मान हलवीत झुलू लागला. दिमडी, घंटी, तुंतुन आणि झांज यांच्या तालात माणसं पार बुडून गेली. गडद होणाऱ्या अंधाराला बॅटऱ्या मागं सारू लागल्या आणि लोकांच्या चेहऱ्यावरची खुशी टिपत वाघ्या मुरळींनी रंगत वाढवली. दारू पिऊन मटण हादडलेले ते सरावलेले चेहरे कर्कश आवाजात सुरावट जमू लागले. माणसं उपल्यागत टवकारून बघू लागली. मुरळींच्या नाचावर तरणी पोरं बेहद्द खुश झाली. लहाळ्यागत हलणाऱ्या राधीकडे मिटक्या मारीत बघू लागली. चकचकीत डोळ्यांची राधी गपकन कुणाचंही लक्ष वेधून घेत होती. तिच्या डोळ्यांतली काजळाची रेख आणि कधीच न मावळणारं गोऱ्या पान चेहऱ्यावरचं हसू बघणाऱ्याचे डोळे खुडत होते. वाऱ्यानं कर्दळ लवावी तशी ती लवत होती. बोटांच्या नाजूक पिवळ्या जर्द पेरातली पितळी घाटी वयात आल्यासारखी खणखणत होती. अंगाला झोके देत सिती राधीगत हलायला बघत होती.
बोजड सितीपेक्षा टिपरीसारखी राधी साऱ्यांनाच आवडली होती. रूपागत तिचं हलणंही मोहक होतं. 40 ओलांडलेले वाताड गडीही गुडघ्यांना मिठी मारून डोळे उडवीत खिदळत होते. चादरीची भाळ मारून टोळकं करून बसलेली टणक पोरं एकमेकांकडे बघून खुणावत होती. मध्येच दोघा चौघांनी शिट्ट्या मारल्या. तसा जास्तच रंग भरला. वाघ्यानं उड्या घेत डिंबडी बडवायला सुरुवात केली. झांजवाला पानागत मुंडकं हलवू लागला. टंग 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 न सारं अंगण दुमदुमलं. राधीच्या झुलण्यावर आज नामा बेहद्द खुश होता. तो ताफ्याचा नुसता प्रमुखच नव्हता, तर राधीचा तो जीवाचा जोडीदार होता. राधीचं लग्न खंडोबाशी लागलं असलं तरी नामाजवळ ती बायकोसारखी राहत होती. एरवी गळ्यात मंगळसूत्राऐवजी 21 कवड्यांचा गाठा बांधणारी राधी रात्र होताच गाठा काढून तिथं 2 डोरल्याची काळी पोत घालत होती. नामाच्या सानिध्यात दिवस रात्र आयुष्य घालवीत होती. नामा तिला पापणीच्या केसागत जपत होता आणि छाताडातल्या काळजागत तिची काळजी वाहत होता. कपाळीचा भंडारा कधी हटत नव्हता की राधीचं प्रेम कधी संपत नव्हतं. ऐनविशीच्या उंबरठ्यावरती उभी असलेली ती पोर तिशीच्या नामाशी आजही प्रामाणिक होती. नामाचा शब्द तिला पापणीतल्या डोळ्याइतका महत्वाचा वाटत होता. सुपारी येईल त्या गावी त्याच्या पाठीमागे ती पळत होती. एका ताटात जेवत होती. त्याच्या नावानं कपाळी भंडारा फासत होती. कूस उजवावी म्हणून झटत होती. त्यानं शेकलेल्या गरम डिंबडीवर आवाज चढला की ती बेभान होऊन नाचत होती. रुमालाचं टोक जिमनीला लागेपर्यंत वाकत होती. झुलतं रिंगण काढत होती. तिचं कोरं करकरीत रुपडं माणसांच्या डोळ्यात कौतुक पिकवीत होतं. फुकटची दारू आणि मटण हादडलेले कितीतरी मुरदाड चेहरे प्रेक्षकांतून खिदळत होते. शेलके शेरे मारत होते. कधी नव्हे ते राधीनंही 2 कप मारले होते. नामा तर रोजच प्यायचा. अर्ध्या बाटलीशिवाय त्याचा कोठा शांत होत नसे. रोज हाडकं फोडून दाढा हलत होत्या. रोज पिऊन पिऊन चेहरा सुजला होता. तो कितीही पिला तरी व्यवस्थित असायचा. एकदा का चौकावरती उभा राहिला की त्याच्यातला कलावंत जागा व्हायचा. या रे बाबा या, तुम्ही जोडीनं हो या, जाताना हो बाळकृष्ण पोठी तुम्ही न्या. हे पद म्हणताना दिमडीला तो पाळण्यागत जोजवत राहायचा. आया बाया कौतुकाच्या नजरा फेकीत आनंद व्यक्त करायच्या. आज सुद्धा तसंच झालं. 10ला सुरू झालेलं जागरण पहाटे 2ला कळसाला पोचलं. मध्येच हिंदी गाण्याची फरमाईश सुरू झाली. मराठी लावणीसाठी टार्गट पोरं ओरडू लागली. तसा सुभानराव मोहिते उठला. पोरांचा गलका थांबवीत तो ढेंगा टाकीत पुढे आला. तांबडी खट 20ची नोट काढून राधी समोर धरत तो गरजला. भिंगरीतलं गाणं झाडून झालं पाहिजे. पायातलं पैजान चाळागत घुमलं पाहिजे. पोरं चेकाळली. टाळी कडाडून पडली. नेहमी नामा वाघ्याचा सल्ला घेणारी राधी यावेळी मात्र बावचळली. आधीच नाचानं झिंगलेली. त्यात 20ची नोट बघून भारावली. कुर्रेबाज मिशांचा तो तरणा बांड मिल्ट्रीमन पाहून तर ती पूर्णपणे पाघळून गेली. तिनं उजव्या हाताच्या डिंबडीवाल्याला खून केली आणि भिंगरीतलं गरा गरा फिरते भिंगरी हे गाणं म्हणायला सुरुवात केली. आपण मुरळी आहोत हे ती विसरली. चक्राकार नाचून तिनं चौक दणानून सोडला. पब्लिकनं गाणं डोक्यावर घेतलं. तसल्या मध्यरात्री झाडावरच्या पाखरांचीही झोप उडाली. जागरण घालणारा मालक संपतराव वाठारकर उठला आणि फेट्याचा शेंबला मागे टाकीत सुभानरावाकडे गेला. त्याच्या पाठीवर थाप टाकत म्हणाला, शाब्बास सुभानराव, पालखी बघून गुलाल टाकला हो तुम्ही. चला थोडा परसाद घेऊया. दोघांनी जळजळीत रम 1.5 कप ढोसली. ओठांवरून हात पुशीत पालखीचा अंदाज घेत ते बाहेर आले. खुर्च्या टाकून बसले. राधीचं सारं लक्ष सुभानरावाकडं होतं. सुभानरावानं आणखी एक नोट काढली. राधीच्या हातात दिली. तशीच चटावलेल्या राधीनं पटकन घेतली. तिनं इतक्या सहजतेनं डोळा मारला की सरावलेला सुभानराव जाग्यावरच चाट झाला. नामा मात्र सारा प्रकार बघून हादरला. पोटात कुऱ्हाडी खिळा घुसावा तसा आबदला.
त्याच्या निबार बोटांच्या निर्जीव पेन्शिली झाल्या. हात लुळे पडले. मस्तकातला मेंदू बेडकासारखा गोठला. तरकटल्यासारखा सूर सोडून तो वाजवू लागला. आपण हलगी वाजवीत नसून दिमडी वाजवतोय हे तो विसरला. दुसरा वाघ्या चिडला. नामाच्या नादानं त्याचाही सूर चुकू लागला. तो नामावर डोळे वटारू लागला. तुंतुनवाला, चाळवाला आणि झांजवाला आपल्याच मस्तीत झांज बडवू लागला. 3 वाजेपर्यंत सुभानरावानं राधीवर 100 रुपये उधळले. मध्येच तुंतुनेवाले पुढे झाला आणि मोठ्यानं ओरडला, येळकोट घ्या, येळकोट, खंडोबाच्या नावानं चांग भलं. सुस्तावलेली माणसं ताठर झाली. नामा वाघ्यानं मालकाला हाक मारली तसा तामटा फेटा गुंडाळलेला संपतराव वाठारकर पटकन पुढे झाला. वाघ्याच्या पाया पडला. लंगराजवळ गेला. चांगला मुठभर भंडारा त्यानं लंगरावर उधळला आणि लंगराला हात घातला. दोन्ही हातांनी बेडीसारखा अवघड लंगर पाय फाष्टून तो झुलवू लागला. तसा नामा वरडला, चांग भलं बोला, चांग भलं. संपतरावानं दात ओठात रोवले आणि लंगर झुलवीतच एक हिसका मारला. दानकीन आवाजानं जिमीन हादरली. 3 हिसके मारूनही लंगर तुटला नाही. तसा वाघ्या मोठ्यानं ओरडला, अडचण, अडचण आल्या. पायाची तिडी कुणी घातली असल तर सोडा. हात बांधू नका. माया बहिणीसनी माझी विनंती हाय. इटाळसीनं हिथं थांबू नका. मल्हारीचा येळकोट, चांग भलं. देवा मोकळीक दे. आडकाठी करू नगस. नेहमीची पाठवाक्य वाघ्या म्हणू लागला. माणसं आ वासून बघायला लागली. दिमडी झणानू लागली. झांजवाला झुलू लागला. तुंतुण्यानं सूर पकडला. एका सुरात वाद्य वाजू लागली. उभ्या उभ्याच मुरळ्यांनी घाटीला गती दिली. जीव खाऊन संपतराव लंगराला हिसके मारू लागला. लंगर काही तुटेना. तो वैतागला. मनात खंडोबाला झोकून सलाम ठोकू लागला. पण यश काही येईना. हिसके मारून गड्याला घाम फुटला. आता लंगर तोडणार तरी कोण? दुसऱ्याचं दुःख आणि संकट आपल्या पाठीवर घ्यायला कोण तयार होणार? नामा धायगुडे दिमडीचा हात वर करत म्हणाला, मालकाला लंगर तुटत नाही. तुमच्यापैकी कुणी तोडणार आहे का? कुणीच नाही तोडला तर रिवाजाप्रमाणे लंगर आम्हाला तोडावा लागल. बोला लवकर. नामानं साऱ्या बापई गड्यांवरनं नजर फिरवली. माणसं माना वळवून एकमेकांकडं टकामका बघायला लागलीत. संपत वाठारकर मनातनं खजील झाला. 1000 रुपये घालवूनही लंगर तुटला नाही म्हटल्यावर नाराज झाला. त्याची बायकोही हाबकली. काहीतरी किटाळमोरं वाढून ठेवलंय असं दोघांनाही वाटायला लागलं. कुणी का होईना, पण लंगर तोडला म्हणजे बरं. एकाएकी सुभानराव मोहिते उठला. मिशी पिळली. राधीकडं बघत आला पुढं. त्याला बघून नामा चरकला. दबकून मागं सरला. पठ्ठ्या झपाट्यावरती लंगराजवळ गेला. कोटम्यात होता नव्हता तेवढा भंडारा लंगराजवळ उधळला. स्वतःच्याही कपाळी लावला. एकदा बायकांच्या तांड्याकडं बघितलं. लंगराच्या तो पाया पडला. 2 पाय फासटून उभा राहिला. अवजड लंगर उचलला. झोले देऊन तोलून पाहिला. हत्तीला बांधता तसली ती साखळी. लंगरावर नजर एकवटून त्यानं लंगर पुन्हा झुलवला. दंडातली ताकद आजमावली आणि जीव खाऊन हिसका मारला. एका कचक्यात लंगर तुटला. तशी वाघ्यानं बॉम्ब ठोकली. बोला मल्हारीच्या नावानं येळकोट, चांग भलं बोला, चांग भलं. पिशवीतला भंडारा त्यानं कोटम्यात ओतला आणि कोटमा सगळीकडे फिरू लागला. कपाळी भंडारा लागलेली माणसं उठली. चादरी कांबळी पांघरलेली खोळ सावरीत चपला हुडकू लागली. तरणी पोरं तिथंच राधीकडं बघत घुटमळू लागली. तिच्या नव्या पातळातलं गोरं यौवन त्यांना खुणावू लागलं. रात्र उजाडायला आली तरी पोरं काळ्या अंधारातली स्वप्न मनात साचपू लागली. आया बाया हात जोडीत घराकडे वळल्या. स्पीकरवाल्यानं वायरी गोळा करायला सुरुवात केली. वाठारकर पोरांच्या वरती ओरडला तशी पोरं पळाली. अंधारात वाट शोधत चालू लागली. हाडकं खाऊन निवांत पासाल्याली कुत्री पोरांच्या गलक्यानं जागी झाली. झोपमोड झाल्यानं तोंड वाकडं करीत भयान आवाजामध्ये भुंकू लागली.
पेकाटात धोंडा बसताच चिरकू लागली. सुभानराव पुढे आला आणि राधीच्या हातात पातळाची नवी कोरी घडी देत म्हणाला, वा 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 बाई, मानलं तुम्हासनी. असा नाच असं झुलणं आपण जन्मात तरी कवा बघितलेलं नाही. झकपैकी घ्या, अमेरिकन चार्जेट हाय, तुमच्या नशिबानं चालत आले, घ्या. राधीला काय करावं ते सुचेच ना. तिच्या जीवाचा गजरा झाला. ती काय बोलणार एवढ्यात संपतराव वाठारकर पुढं आला. खिशात हात घालत म्हणाला, नाम्या ए नाम्या, लेका सुपारीतलं राहिलेलं पैसे कवार मागायचा असतो हा? ही घे, आलं समजन हवं? हो, मागणं कचकच नग, पैसे बुडिवलं तर म्हणून. तसं कसं व साहेब, हवा आपल्यासारख्यावरती कोण व विश्वास दावल. मुरळीचं नाव काय र ह्या? राधी. वा, अप्सराच हाय दुसरी म्हणायची. दरवर्षी हिथं यायचं. ह्यो सुभानराव माझा पुतण्या हाय, मिलिटरीत असतो या. 15 दिवस झालं रजेवरती आलाय. हा साहेब हाय मोठा, अरे पितळी घाट हाय घाट नुसता. अजून लगीन नाही झालेलं बरं का. त्यानं राधीकडे रोखून बघितलं तशी राधीनं सुभानरावाकडे बघत भुवई उडवली आणि अंधारात लघवीला पळाली. तिच्या सोबतची स्थिती चिडली होती. तिच्याकडे कोणीच बघायला तयार नव्हतं. जो तो राधीचंच कौतिक करीत होता. सुभानरावानं चावडीकडे गेल्यागत केलं आणि तो राधीच्या मागोमाग अंधारात गेला. ती पाठीमागे वळायच्या आत त्यानंच तिला गरकन वळवली. छाताडाशी चुरगळली आणि घारीनं पिलू उचलावं तशी उचलली. वाड्याच्या मागच्या जिन्यानं वर माडीवर नेली. नामा गोंधळला. त्यानं राधीला खूप शोधलं, पण ती सापडली नाही. यात्रेत बायको चुकलेल्या नवऱ्यासारखा तो बावचळला. साथीदारांना पुन्हा पुन्हा विचारलं, पण तेही सारे हसू लागले. सांगणं बाजूलाच राहिलं, हसून त्यालाच डिवचू लागले. सीतेला त्यानं विचारलं, अगं सीताय, आपली राधी दिसली का ग तुला? आता मला विचार राधी, ती कवाच पळाली किसन देवाला घेऊन. मुडद्या तूच हापापलायस पैशाला. ह्यो तमाशाचा फड नव्ह, जागरान हाय जागरान. अगं पण राधी, राधी पळाली तुला डुमणी मारून. आधी ते 100 रुपये टाक, बक्षिशी एकटीची नव्ह, साऱ्या ताफ्याची हाय, आधी वाटणी टाक. अगं पण राधीला तरी येऊ दे की ग, कुठं जात्या? रुपये 500 आणाय गेली असल. पड आता, येईल दिस उगवायला उठवायला तुला. लय रुपाची गवण हाय नव्ह, पैशावरती नाचत्या सटवी. कोल्हाटणीच्या कळपात जा म्हणावं तिला, हिथं कशाला देवाच्या ताफ्यात आल्या, इनाकारण आमची बदनामी. तुमच्यासारखं वाईट वक्त धंद तर करत नाही नव्ह. आता काय करायचं बाकी ठेवलंय तिनं? हातभर उसवून खाली येईल तवा कळल. त्या वरल्या माडीवरती गेली असल. मी सांगते की, नामाराव, असल्या रंगीत बाहुल्या आम्ही लय बघितल्या. ती ताफा टिकवायचा असला तर त्या कालवडीला आवर घाला तुम्ही. नामानं काय ओळखायचंय ते ओळखलं. सारं लक्षात आलं होतं, पण आता काही उपयोग नव्हता. ही भुईकोट किल्ल्यासारख्या वाड्यात राहणारी माणसं आपल्याला मातीत गाडून वर सभा घेतील हे त्यानं ओळखलं होतं. गळ्यात भाला घुसलेल्या रानमांजरासारखा तो गळून गेला. आपण पुरेपूर नागवले गेलोय हे त्यानं ओळखलं. बरोबरीची माणसं आपली राळ उडवतील, सतत बदनामी करत राहतील, हा विचार त्याला पोखरू लागला. हातातली दिमडी अजून हातातच होती. डोळं तारवटलेले होते. पोटात पुन्हा आग पडल्यागत झाली होती. राधी आहे म्हणून ताफा आहे. राधी गेल्यावर ताफ्याला कोण विचारणार? त्या राजबिंड्या पोराच्या पाठीमागेही पळून तर जाणार नाही नव्ह, असा विचार त्याच्या मनात चमकला. तसा डोळ्याजवळ वीज झपकून गेल्यागत तो दचकला. एकदा त्यानं सीतेकडं बघितलं. मनाशी म्हणाला, ही उभाटल्या तोंडाची मुरळी असली काय आणि नसली काय ते सारखंच. आता या काळीकडं कोण बघणार हाय? ताफा कसा चालणार? त्या हरामखोर सुभानरावनं नक्कीच राधीला गटवली. साल्याचा मला सुरुवातीला संशय आला होता. आपलंच चुकलं. पहिलीच नोट घ्यायला नको होती. सारं रामायण नोटांनी घडवलेलं हाय. तिनं तरी सालीनं स्वतःला सावरायला हवं होतं. जातच बायकांची बदमाश. तो स्वतःवरच स्वतः चिडत होता. राधीवरती त्याची नेहमीच करडी नजर असायची. पैशाच्या मोहापासून तो तिला नेहमी सावरायचा. जैतापुरात केवळ 1 रुपयासाठी राधीनं
एका 12 वर्षांच्या पोराचा मुका घेतला होता. चिडलेल्या नामानं तिला घरी चापकानं फोडली होती. आता तो काय करील ते सांगता येत नव्हतं. एखाद्या येळी आडवी पाडून लंगरानं फोडून काढील, नाहीतर अंगावर बिब्याचं त्याल वतून पेटवून देईल. तो खूप पेटला होता. माझ्याशी बेमानी करती काय? साला हिच्या पायात बायकोचा खून करून 11 वर्ष सजा भोगल्या मी तुरुंगाची, आणि आता ही पैशासाठी मला टांग मारत्या. वार तट्टानी, 10 वर्षांच्या असल्यापासून पुसल्या तुला मी. मला फसवतीस का काय ग? दिवस उगवला. सारा ताफा उठून निघाला. बोचकी सांभाळीत एक एक जण पळू लागला. तसा नामा वाघ्या संपतराव वाठारकराजवळ सरकला. साहेब, तुमच्या शब्दानुसार आम्ही तुमच्या गावात आलो. हां, तुमची सेवा केली. मुद्द्याचं बोल. आमची एक मुरळी गायब झाल्या ह्या वाड्यात. कोण म्हणतं? मी म्हणतो. तुमच्या सुभानरावांनी माझ्या राधीला पळवली. खबरदार सुभानरावचं नाव घेतलंस तर. अरे त्यो तर लग्नाचा बापही गडी हाय. 2 पोरं हायती त्याला. पर तुम्ही तर म्हणला होतासा अजून लगीन झालेलं नाही म्हणून. शाना हायस, पळायचं बघ आधी. अहो पण राधी गेली कुठं म्हणायची? पालीला जाऊन खंडोबाला विचार. आता काय माझ्या कर्माला म्हणू मल्हारी राया. तेवढ्यात वरच्या खिडकीतून सुभानराव ओरडला. अरे ये वाघ्या, वर ये वर. मी सांगतो तुला राधी कुठे गेली त्या. नामाचे डोळे टवकारले. वरून वाघागत गरजणाऱ्या सुभानरावाकडे त्यानं एकदा बघितलं. जिन्यावरून पळतच तो वर गेला. प्रचंड माडीचा तो लांब लचक सोप्यासारखा भाग चित्रविचित्र रंगांनी रंगवलेला. सुभानराव भल्या सकाळीच पीत बसला होता. ए नाम्या, ए खंडोबाचा वाघ्या आहेस नव? बैस, दिसतोयस तरसासारखा, पण हरणं बाकी झकास पाळतोय साल्या. बोल, पिणार आहेस नव? नको. लाजतेस का काय र? बेंद्राला आम्ही बैलाच्या नरड्यात हातभट्टीची बाटली वतूया, तशी तुझ्या नरड्यात ही दारू वतीन तेव्हा घेशील. पहिलं पी, नखरं दाखवू नगस. चुकलं साहेब. द्या, कपभर द्या, मगभर द्या, पेतो मी. इंग्रजी दारू आम्हा गरीबाला कुठली मिळायला व? द्या की. चुप साल्या, तुला विस्की पाजायला मला काय चुतिया समजलास काय? बोल, काय पाहिजे तुला? माझी मुरळी. तुझी का खंडोबाची? खंडोबाची. मग त्याला पाठवून यायला. सुभानराव उठला. त्याने 2 पंजाच्या बचकेत नामाची मान आवळली. फुटायचं बघत न, पुन्हा इकडं फिरकायचं नाही. राधी मिल्या असं समजायचं आणि गपगुमान बसायचं. जावा, नाहीतर गळा दाबून माडीवरनं ढकलून देईन. पत्ता बी लागायचा नाही गावाला. अहो पण साहेब, राधी हाय तर ताफा हाय. तुझा ताफा तराफ्यात घालून सोड तकडं नदीला. राधी आता हतच राहील. माझ्यावरती ती फिदा झाल्या. मी तिला ठेवून घेतल्या. चालायला लागायचं. हे 100 रुपये. लागलं तर आणखीन मागायचं. राधीला मात्र मागायची नाही. पुन्हा इकडं फिरकलास तर याद राख, अंगावरचं चामडं काढून दिमडीला मडवीन. पळ आता. साथीदारांना म्हणावं ती पळाली पालीला. घडला प्रकार त्याला जसाच्या तसा आठवत होता. सुभानरावाला तारळीत बुडवावं असं त्याला वाटत होतं. तो उठला. अंथरुणाच्या घड्या केल्या. तिथंच फळकुटावरती ठेवल्या. बका बका चूळ भरली. तांब्याभर पाणी प्यायला. हाताची बोटं मोडली. त्यानं पुन्हा मनाशी उलटा सुलटा विचार केला. हातावर हात घासले. दोन्ही मुठी आवळल्या. डंबेल एकमेकांवरती आपटावे तशा आपटल्या. सुभानरावाच्या छाताडात दणका मारावा तशी एक गुच्ची आपल्याच मांडीवरती त्यानं मारली. कोटमा घेतला. भंडारा कपाळी माखत म्हणाला, साले आपण भ्याड. खंडोबाचा भगत म्हणवतो सवताला आणि रडत जगतोय. खंडोबानं मल्ली मल्हारी हे 2 राक्षस मारलत. आपण साले एका मिलिटरीवाल्याला मारू शकत नाही. खुळसटासारखी चांगली मुरळी घालवून बसलो. आता ताफा चालायचा तरी कसा? काय उपयोग नाही आपला. त्या परास पुलावरनं उडी टाकून तारळत जीव द्यावा, नाहीतर जावं देवळाच्या कमानी दरवाजावरती देह टाकावा खाली. काय ह्यो आपला जलम म्हणायचा. ह्या पालीत कावळा सुदीक देवळाच्या कळसावरती कोट करतोया, आणि आपण राणवानी हित बसून बोट मुडतोया. कसलं लाचार जिना आपण जगतोया.
खंडोबाच्या दारात भांडार खोबरं इकणार सुदीक सन्मानानं जगतूया. आपल्याच नशिबी असा वनवास कशा पायी. तो उठला, झूल अडकवल्यासारखा सदरा अडकवला. देवळात आला. दिवसभर मंडपात बसला. उगीच साखळ दंड गुंडाळलेल्या वेड्या खांबाला टेकून बसला. दिवस मावळताना बाहेर आला. दगडी चौथऱ्यावरती बसून वर कळसाकडे बघू लागला. कळसावर घरटं करून त्यात बादशहागत राहणाऱ्या कावळ्याचाही त्याला हेवा वाटला. 10 दिवस उलटले तरी राधीचा पत्ता लागत नव्हता. नामा गळून गेला. त्याचं धंद्यात लक्षच लागेना. जोडीदार तुका केंजळे सुपाऱ्या आणत होता, पण नामा त्याला परत पाठवित होता. देवळात येत होता, पण जागरणाच्या ऑफिसात तो जात नव्हता. जवळचे पैसे संपत आले होते. कशी तरी दिवसाला गाठ बसत होती. गावातल्या गावात 15-20 मिनिटांची जागरण तो घालत होता. मिळणाऱ्या 4-2 रुपयांत दिवस रेटीत होता. नवरदेवाकडून 30 रुपये घेणारे बिलंदर पुजारी वाघ्या मुरळीच्या हातावर 15 रुपये ठेवत. 5 माणसात 3-3 रुपया वाटणीला यायच्या. बसण्यापेक्षा तेवढीच कमाई म्हणून कुणीच तक्रार करत नसे. आज धंदा बरा झाला होता. चांगला 10चा तुकडा मिळाला होता. खिशात सुट्टे 1-2 रुपये होते. घराला नुसती कडी लावून तो नेहमीसारखा बाहेर पडला होता. दिवस मावळायच्या बेतात होता. तो सरळ दारूच्या दुकानाकडे वळला. रस्त्यात तुणतुण वाजवणारा निबरे भेटला. काय नामजी शेठ? काय नाही र, जरा टाकून येतो थोडी. आम्हाला मिळेल का जरा? हे, मी काय दुकान काढले का काय र? राहिलं. बरं राधाबाई आल्याता का व? नाही आली. काय टपाल बिपाल? चुप, सालीचं नाव काढू नगस माझ्या सामने. निबरे सटकला पण चावी मारून गेला. राधीची चकचकीत भिंगरी झाली आणि नामाच्या मस्तकात घुसून ती जत्रेतला पाळणा फिरावा तशी फिरू लागली. मस्तक जास्तच गरगरलं तसा नामू वैतागला. ढेंगा टाकतच तो दुकानात शिरला. 100 मिली दारू पाणी न टाकताच मारली. तेव्हा कुठं त्याला जरा बरं वाटलं. सुट्टे पैसे परत घ्यायचंही भान त्याला राहिलं नाही. पोरानं हाक मारली तसा तो माघारी वळला. म्हणाला, पोटभर पिऊ दे, मग राहिलं शिल्लक तर दे. काय, ये पोरा, 10 पैशाचं वलचन दे. तो तिथंच बॅरल जवळ बसला. भिंताडाला टेकला. एक चणा चवीनं खाऊ लागला. गुत्त्यातले नेहमीचे जोडीदार आले. सलाम करत लाईनीत उभे राहिले. दारू मिळताच एकमेकांना हात मिळवणी करत ढोसू लागले. मध्येच नामाला अंड खायची इच्छा झाली. तसा तो उठला. वरचा खिसा चापसला. 1 रुपया सापडला. पायजम्याच्या खिशात 70 पैसे सापडले. एकाएकी त्याच्या लक्षात आलं, पोराकडून आपले बरेच पैसे अजून येणं आहे. तो पोराकडे गेला. 2 पेग घेऊन आला. पैसे व्यवस्थित घेतले आणि खिशात ठेवले. पुन्हा बाकड्यावर जाऊन बसला. एक चणा चिमणीसारखा तो खाऊ लागला. जवळच मातीत अंड्यातला आतला बलक पडला होता. त्याला वाटलं उचलावा, पुसून नीट खावा, पण तशा स्थितीतही त्यानं मोह आवरला. सालं तासभर दिमडी वाजवू तर ₹50 कमवू. उचलून खाणारे आपले औलाद नव्ह. तो उठला. पुन्हा खाली बसला. तिथूनच ओरडला, हे पोऱ्या, एक अंडा लाव, झाका चटणी बिटणी लगाव. हे पैसं, हा, मागणं खिटखिट नका आपणाला. दारू संपवून त्यानं अंडही संपवलं. पुन्हा तो दारूसाठी लाईनीत उभा राहिला. इतक्यात तुका केंजळे आला. त्याचा नेहमीचा साथीदार वाघ्या. नामाला काय वाटलं कुणास ठाऊक, पण त्यानं तुकालाही एका ग्लासमध्ये दारू दिली. घे, साला जोडीदार भेटला की जरा बरं वाटतं. हा, कवापासनं पितूयास? आता तर आलूया नव्ह. चल मार. हा, तू बी घे. घे बघ, एक खुशीची बातमी सांगणार आहे मी तुला. बोल की र. हे बघ, राधी येईल तवा येईल, ताफा बंद ठेवायचा नाही. पर आणखी एक मुरळी मिळाली, हाय हितलीच. अरे पर कंची हाय. आकारामची शांती. शांती? न कर बाबा. आता पाव तर 5 ताफ्यांची वाट लावल्या तिनं. आपल्याला सुधी इकायला ती कमी करायची नाही. उगी काहीतरी बोलू नगस तोंडाला येईल त्या. तिला बघायला माणूस गर्दी करतय गर्दी. अरे तमाशातल्या राणीगत रूप हाय. अशी हलत्या म्हणतोस. राधीची जागा भरून काढायला एवढीच पोरगी चांगली हाय. काय
हा, पिणार का र थोडी? छे, आधी तू वय म्हण बघू, मग घेतो म्या. सांगतो, आधी तू घे थोडी. थांब, मी आणतो. तू आज लय पिलायस र गड्या. केंजळ्यानं 2 ग्लासमध्ये थोडी थोडी आणली. पीत पीत चणे खात गप्पा टप्पा सुरू झाल्या. तुका समजूत काढू लागला. हे बघ नामा, तू आमचा म्होरक्या म्हणून मी तुला समजुतीनं विचारतोया. आपण शांतीला घेऊया. कारणाईना आडकाठी करू नगस. धंदा बसला तर 8 माणसासने टाचा घासून मारावं लागल. शांतीनं जाधवाचा ताफा सोडलाय. आपल्यात यायला तयार झाले. उद्याची सुपारी घ्यायची अंगापूरची. गब्बर पार्टी हाय. रुपये 400च मागायचं. नाही म्हणायचा घास नाही. खरं? हो. अरे नाही म्हणलं तरी प्रत्येकाला 50 रुपयाला कुठं मरण नाही. शिवाय वर मटणाचं जेवण, दारू. काय म्हणतोस? ठरलं. राधी गेली ढगात. शांतीला आणायची, नाचवायची. साला पैशांचा पाऊस पडला पाहिजे, पाऊस. केंजऱ्या, आता मी तुला रुपयाची पाजणार. नको, उगी वाकारी होईल. शहाणा हायस. दारू म्हणजे काय घोड्याचा मूत वाटला का काय र तुला? मी पाजणार, मी पाजणार. घे, शांतीला घे. काय? राधी गेली गोकुळात. नामा धायगुड्या आणि तुका केंजळे दोघही जेव्हा दुकानातून बाहेर पडले तेव्हा रात्रीचे 8 वाजले होते. गल्लीतली माकडं हिंडावी तशी माणसं वावरत होती. पंतांच्या मठाजवळ माणसं गप्पा छाटत होती. होलपटत जाणाऱ्या नामूला बघून हसत होती. तुका केंजळे कधी गेला हेही त्याला कळलं नाही. सुभानराव वैतागला होता. पुण्यासारख्या शहरात राधीसारख्या अडाणी पोरीनं त्याला गुंगारा दिला होता. भंजाळल्यागत तो स्वतःवर चरफडत होता. निबर ओठांत दात रोवीत उगीचच वेड्यासारखा शिवी देत होता. चित्रपट चालू असतानाच लघवीचं निमित्त करून राधी सटकली होती. जिना उतरून रस्त्याला लागताच तिची कांडेकर कोची झाली होती. रिक्षानं सुसाट वेग घेतला होता. स्वारगेटला उभ्या असणाऱ्या सातारा गाडीत ती भयभीत होऊन चढली होती. तिचा शोध घेत घेत सुभानराव जेव्हा स्वारगेटला आला तेव्हा राधी साताऱ्यात पोहोचली होती. जिभेवरची गोळी नशिबानं पळवावी तशी हातातली राधी पळाली होती. स्वतःच्या गाफीलपणाची त्याला चीड येत होती. खुबा मोडलेल्या वांढरासारखा तो चरफडत होता. दातोट खाऊन रक्त आटवीत होता. दिसेल त्या दारूच्या दुकानात शिरत होता. पोटात जाणारी दारू तेवढ्या पुरतच समाधान देत होती. पायाचा टांगा झाला की डोकं विचाराच्या मुंगळ्यांनी गजबजत होतं. वारूळ हरवलेला साप मोकळ्या वावरात टणक ढेकळावर थडथडत राहावा तसा तो आतल्यात चडफडत होता. बाणगुळ घुसलेल्या फांदीसारखा आतून भिरडला होता. फिरून तळपायाचं धपाट झालं तरी राधी काही केल्या सापडेना. मग तो भेलकांडत गाडी खाण्यावर आला. फुटाने चघळत बायका न्याहळत राहिला. रस्त्यातले गाडे ओलांडीत तो गुत्त्यात घुसला. एका दमात क्वार्टर मारून तो प्रभाकर लंच होम मध्ये शिरला. मटण चपाती आणि फ्राय मच्छी रगडली. बडीशेप चवीनं चघळली. काडीनं दात टोकरीत तो बाहेर आला. वाहतुकीचा वेग अजूनही ओसरला नव्हता. रिक्षा करून स्टेशनवर जेव्हा सुभानराव पोहोचला तेव्हा त्याच्या मस्तकातील मेंदूचा डुक्कर झाला होता. एवढं कमावलेलं घाडदार शरीर पण तोल सावरत नव्हता. जबडा वाकडा करून आणि डोळे ताणून तो दिसेल ती वस्तू न्याहाळीत होता. भेटलाच एखादा तिरसिंग हवालदार तर 2 थोबाडात वाजवेल हे तो ओळखून होता. म्हणूनच जमेल तसा तो तोल सावरत होता. खरं तर तो कमालीचा बत्थड बनला होता. आता कुणालाच तो घाबरत नव्हता. कमरेच्या वस्त्रालाच हात घातला गेल्यानं तो तापला होता. बिनदिक्कतपणे हिंडत होता. ओठात चरस भरलेली चान्सलर सिगरेट होती. एक पेग रमची नशा देणारा तो काळा तुकडा त्याला जीवापेक्षाही प्यारा वाटत होता. साली खंडोबाची नाची गेली कुठं? त्याला त्या काटेरी प्रश्नाचं उत्तर काही केल्या मिळत नव्हतं. राधीला शोधण्यात अपयशच येत होतं. तो प्रश्नाची बोचकी स्वतःवरच फेकत होता आणि अनुत्तरित प्रश्नांनी रक्तबंबाळ होत होता. 1-2 नव्हे, लागोपाठ 9 दिवस त्यानं राधीला हक्कानं भोगलं होतं. तुम्ही माझ्याशी लग्न कराल? असा रेशमी प्रश्न विचारीत ती त्याच्या कुशीत शिरली होती. पण आता तो सारा कल्पनेचा महाल,
काच महालागत ढासळला होता. भर दिवसा राधीनं त्याला आसमान दाखवलं होतं. त्याच्या अरबी वृत्तीनं मनसोक्त उधळपट्टी केली होती. आता त्याला पश्चाताप होत होता. नाकात वाणी किडा शिरल्यासारखा तो गुदमरला होता. कसोशीनं शोध घेऊनही राधा न सापडल्यानं हतबल झाला होता. पोलिसांत तक्रार गुदरून उपयोग नव्हता. आपणच सापळ्यात हात घालण्यासारखा तो प्रकार होता. म्हणूनच तो गप्प होता. सुभानराव बावळट होता अशातला भाग नव्हता. तसा तो बेरकी गडी होता. रंगेल होता. ती पळून जाणार याचा त्याला रात्रीच संशय आला होता. मध्यरात्री ती दचकून ओरडली. झोपेतच बडबडली. आवाजानं तो जागा झाला. ती म्हणत होती, चुकलं देवा, मला रे माफ कर र मला. मी तुझी दाशी हाय. तुझ्या दारात मी जीव देईन. अशी चळ लागल्यावानी फिरणार नाही कुठं बी. झोपेतही ती रडत होती. सुभानरावनं बटन दाबलं. उजेड पडला. त्यानं तिच्या अंगाला हात लावून पाहिलं. तिचं केळीच्या सोटासारखं तकतकीत गोरं अंग घामानं न्यायलं होतं. वादळात लिंबारा हेनकळावा तशी ती थरथरत होती. पदर जाग्यावर नसल्यानं उघडी छाती खालीवर होत होती. अर्धवट पिकलेल्या सफरचंदासारखे उरोज मर्द देहाला आवाहन देत होते. तिच्या भित्र्या पण गिर्रेबाज यौवनाला एक थरारता रानस्पर्श घसटून गेल्यागत जाणवत होता. सुभानरावाच्या रानदांडग्या आक्रमक वृत्तीपुढे तिचं काहीच चालत नव्हतं. तो स्वतःही पीत होता आणि तिलाही सक्तीनं पाजत होता. मनासारखी भोगत होता. आतून कुलूप लावून किल्ली लपवून ठेवत होता. आपण केलेल्या खुनाच्या काल्पनिक गप्पा सांगून तिच्या पोटात भीती उत्पन्न करीत होता. जखमी पाखरागत राधा मनात झुरत होती. नाजूक जागेवर रुतलेल्या दातांच्या खुणा अजूनही लसलसत होत्या. या लांडग्याच्या तावडीतून आपली सुटका होणं महाकठीण आहे हे ती ओळखून होती. तरी तिनं धीर सोडला नव्हता. मन खचलं होतं पण हिंमत हटली नव्हती. उफाडा दबला होता पण अन्याय चेतून उठला होता. इच्छा नसतानाही ती सुभानरावाशी झटत होती. पुरुषाच्या मर्दानी स्पर्शाला चटावलेलं बायकी मन काबूत राहत नव्हतं. तिचं मन तिला खात होतं. चौफेर बाजूंनी घोरपडीगत पोखरत होतं. आमने सामने विरोध करावा तर हा माणूस गळा आवळेल आणि दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकेल ही धास्ती तिला सारखी सारखी वाटत होती. स्वतःच्या नशिबावरती गरळ गाळण्याखेरीज त्या क्षणाला तरी ती काहीच करू शकत नव्हती. गावाकडे एक रात्र त्यानं दिलेला भयानक त्रास आठवला की तिच्या अंगावर शहारे फुटत होते. भीतीनं जीवाचा ससा होत होता. त्याला संशय येईल असं ती वागत नव्हती. चित्रपटाच्या निमित्तानं तिनं संधी साधली. अंदाज घेऊन ती भिंगरीगत भरारली. गोड बोलून सुभानरावाचेच 100 रुपये लाटले. चांगली साडी मिळवली. ती साताऱ्यात आली तेव्हा रात्रीचे 9 वाजायला आले होते. पालीला जाणारी एकही गाडी नव्हती. काशीळ फाट्यापासून एकटीला अंधारात जाणं शक्य नव्हतं. कशी तरी रात्र साताऱ्यात उजाडली. दुसऱ्या दिवशी तिनं उमरज गाठलं. मावशीजवळ दुपारपर्यंत थांबली. टेम्पो मिळताच निघाली. दिवस मावळायच्या टिपणाला ती खंडोबाच्या देवळात पोहोचली. पालाईच्या पायरीवरती डोसकं आपटलं. आत गेली. देवामोहर थडाथडा मारून घेतलं. चूक कबूल केली. सुजलेल्या कपाळावरती भंडारा फासला. डोळे टिपीत फिरली माघारी. तान्या पोरासारखं डोळं भरून आलं. दारातच उभं राहून ती आत बघू लागली. डाव्या हाताला पातळ नेसून बसलेली आणि कपाळी बाशिंग बांधलेली म्हाळसा आपल्या पितळी मुखवट्यानं तिच्याकडं बघत होती. ती पुन्हा आत गेली. गुडघे टेकून पदर पसरला. हात जोडले. मस्तक झुकवलं. देवाला अभय मागितलं. डोळे पुसले. आता तिला हलकं वाटायला लागलं. मनावरचं दडपण कुठल्या कुठं पळालं. देवाच्या दारात लाख हातांची शक्ती लाभली. आता या पवित्र देवळात आपणाला कसलीही भीती नाही. जगातली कुठलीही वाईट शक्ती हिथं पोहोचणार नाही याची तिला जाणीव आली. तशी ती टवटवीत झाली. नवा जोम नाविन्य देत संचारला. भीती संपली. मन डवरलं. अंग शहारलं. अग्निदिव्यातून बाहेर आल्यासारखं वाटलं. खोचलेला पदर तिनं काढला. डोकीवर घेतला. तृप्त मनानं ती घराकडं वळली. आईच्या गळ्यात पडून
विवाहित लेकीसारखी रडली. दोघीही मायलेकी तडक वाघ्याच्या घरी गेल्या. राधी मनातनं हबकली होती. आईला ती पुन्हा पुन्हा विचारित होती, ते मला घरात घेते आली का? न घ्यायला काय करतूया? तसं नव्ह, पर 9 दिस झालं मी बाहेर हिंडत्या. माणूस लय तापट डोसक्याचा हाय. एखाद्या वक्ती हाकलून बी द्यायचा. काय सांगावं त्याचं? त्याला नामा वाघ्या म्हणत्याती, नामा वाघ्या. उगी काहीतरी टाळक्यात घेऊ नगस. उलट रोज तुझी आठवण काढतोया तो. आणपाणी पार सोडलं या, सारखं पेतय. गावात कुणाशी भांडण तंटा नाही नव्ह. छ्या, एकटंच मनाला टोकरत राहतय. आदल्या घरी ना मधल्या घरी भिंतीवरती बसून कारभार करी अशातला हाय नामा वाघ्या. दोघीही घराजवळ पोहोचल्या तेव्हा दार बंद होतं. नुसती कडी लावली होती. दोघीही आत गेल्या. चहा करून प्यायल्या. 2 उंजळी पीठ सापडलं. 4 भाकरी बडवल्या. पिठलं गरगटलं. नवऱ्याची वाट बघत बसली. नामा होलपाटत त्याच्या घराजवळ आला तेव्हा घराचं दार उघडच होतं. आईला कुणी उघडलं दार म्हणायचं का मीच कुलूप लावायचं विसरून गेलतो. काय कळना झालंय. कंच्या शाण्यानं दार उघडलं माझं म्हणायचं. तो एक पायरी चढून कसा तरी आत गेला. ताज्या स्वयंपाकाचा रसरशीत वास आला तसा तो चरकला. चुलीजवळ गेला आणि बावचळला. आईला बहानामती तर झाली नाही नव्ह. भात भाजी तयार. राम राम देवा खंडेराया, काय रह्य म्हणायचं. एकाएकी कोपऱ्यात त्याला हुंदका ऐकू आला. एक पाठमोरी बाई रडत होती. तो पुढे झाला. तिनं मान वर केली तसा तो बघत राहिला. हा, राधा? राधे तू? राधा त्याच्या पायावर पडून रडू लागली. हमसून हमसून रडू लागली. हुंदक्यांवरती हुंदके फुटू लागले. तिला मारायला शिवशिवणारे नामाचे हात एकाएकी थंडावले. तिच्या पाठीवरून हात फिरवीत तो तिची समजूत काढू लागला. अगं रडत्यास ग कशाला? रडू नग तर काय करू? पापी हाय मी, पापी. असं सवताला मारून घेऊ नगस. कधी आलीस ग तू? आत्ताच आल्या. तिनं सारी कहाणी कथन करून सांगितली. नामाच्या कुशीत शिरून ती रडू लागली. लागोपाठ 9 दिवस सुभान रावानं तिला पुण्याला नेऊन फिरवलं. पळून जाऊ नये म्हणून खुनाची धमकी दिली. 10व्या दिवशी ती त्याला चुकवून सटकली. मिळेल त्या गाडीनं पालीत आली. घरात येऊन कचरा काढला. तासाभरात स्वयंपाक केला आणि नवऱ्याची वाट बघत बसली. घडल्या प्रकारात राधेची चूक नसून त्या हरामखोर मिलिटरीमनची चूक आहे हे लक्षात येताच नामूचा राग कुठल्या कुठे पळाला. राधी त्याचे पाय धरून म्हणाली, खंडोबा शपथ, ह्यात माझा काही एक दोष नाही व. मी पापीन हाय. मी तुमची हाय. माझ्या वाघ्याची मुरळी हाय. तिच्या रडण्यानं वाघ्याचं काळीज फाटलं. पोटातल्या दारूचं अमृत झालं आणि अश्रू होऊन डोळ्यांवाटे घळघळलं. सोन्याच्या मोहरेसारखी ती तरुण मुरळी वाघ्याच्या कुशीत विसावली. त्याला प्रेमानं जेवू खाऊ घालू लागली. रात्र वाढली. अंधार झाला. सगळीकडे चिडीचूप झालं. तृप्त झालेले दोन्हीही जीव गाढ झोपले. मध्येच वाघ्या जागा झाला. त्याच्या समोर तलवारीच्या पात्यासारखा एकच प्रश्न तळपत होता. हेतून पुढे ताफ्यात शांती नाचणार का राधा नाचणार? का दोघी सुदीक नाचणार? 18चं बाजलं आणि त्याच्यावरती कोण निजलं? साराचा अवघड मामला होऊन बसला होता.